नाशिकमध्ये शुक्रवारी सारूळच्या जंगलामध्ये एका मुलीचा मृतदेह आढळला होता। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी काही तासातच या हत्येचा उलगडा केलाय। मृत मुलगी आणि आरोपी दोघेही बुलढाण्याचे असल्याची माहिती समोर आली आहे आणि प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची आरोपीनं कबुली दिलेली आहे। मैत्रीण इतर मुलासोबत फिरताना बघून राग अनावर झाला असता त्यानं हत्येचा कट रचला। फिरण्याच्या बहाण्यानं मृत मुलगी संस्कृतीला गाडीत बसवलं आणि गाडीतच तिची हत्या केली। मृतदेहाची विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची हे सुचलं नसल्यानं त्यानं नाशिक गाठलं आणि वाडीवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह आणून टाकला। पोलिसांना माहिती मिळाल्यावर अवघ्या काही तासात याचा छडा लावला गेलाय। एका किचनवर असलेल्या नावावरून हा छडा लावला गेल्याची माहिती मिळते। नाशिक पोलिसांनी या हत्येचा उलगडा केलेला आहे। सारूळच्या जंगलामध्ये एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता। ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। कशा पद्धतीने या तरुणीच्या हत्येचा सगळा उलगडा तुम्ही केलात, काय पुरावे तुमच्या हाती लागले आणि कशाच्या माध्यमातून तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलात? नमस्कार। काल वाडीवरीच्या हद्दीमध्ये एक अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडला होता। त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे क्ल्यू नव्हते, परंतु ज्या उपलब्ध पुरावे आहेत त्याच्या आधारावर तपास केला असता त्याच्यामध्ये एक मिसिंग दाखल होती। आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या मिसिंग चेक केल्या, त्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एक मिसिंग दाखल होती। त्या मिसिंगचा फोटो आणि मृत व्यक्ती होती त्यांचा फोटो याचं साम्य पाहून त्यांच्या कुटुंबियांना फोन केला, त्यांना ते फोटो दाखवले तर त्यांनी त्या मुलीला ओळखलं आणि एका व्यक्तीविषयी संशय व्यक्त केला। त्या संशयावरून आम्ही त्या व्यक्तीचा माग काढला असता त्या व्यक्ती सातपूरच्या हद्दीमध्ये फिरत असताना आम्हाला सापडून आलं रात्री 2 वाजता। त्याच्यावरून इतर त्यांचे जे साथीदार आहेत त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे 2 लोकांना आतापर्यंत या केसमध्ये ताब्यात घेतलेलं आहे। त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे आणि या बाबतीमध्ये ते 1 वर्षापासून ते एकमेकांना चांगले जवळचे संबंधित आहेत, ओळखीचे आहेत। प्रेम संबंधातून त्यांचा एक संशय असल्यामुळे हा पूर्ण प्रकार केल्याचं त्यांनी कबुली दिलेली आहे। जी माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार एका किचनवर जे नाव होतं त्याच्या माध्यमातून तुम्ही आरोपींपर्यंत पोहोचलात। कसा हा पुरावा कामी आला तुम्हाला? मृतदेहाच्या शेजारी ते किचन मिळालेलं होतं, त्याच्यावर जे नाव होतं त्या नावाच्या आधारावर आपण सर्व जे हॉस्टेल्स आहेत त्या हॉस्टेल मध्ये ते हॉस्टेलचं एक किचन असावं अशा स्वरूपाचा एक प्राथमिक अंदाज होता आणि तो अंदाज खरा ठरला की ते अकोला मध्ये 11वी मध्ये शिकणारी मुलगी आहे, ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणच्या कबर्डचा तो चावी होती आणि त्याच्या किचनचा तो त्याच्यावरती स्वतःचं नाव होतं। सर पण वाढती गुन्हेगारी सुद्धा सध्या चिंतेचा विषय ठरलेली आहे। सातत्यानं हत्या प्रकरणं समोर येत आहेत किंवा अपहरणाची प्रकरणं देखील समोर येत आहेत। काय पावलं उचलली जात आहेत आपल्या विभागाकडून या संदर्भात? निश्चितपणे अशा स्वरूपाच्या घटना हे गांभीर्याने घेतल्या जातात आणि अशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी आता हे जे घटना आहे त्यामधला मुलगा जो आहे तो या ठिकाणच्या संदीप युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये FY मध्ये शिकत होता आणि मुलगी 11वी मध्ये शिक्षण घेत होती। आता ती अल्पवयीन होती, 16 वर्षाची मुलगी आहे, त्यामुळे तिथून ती त्याच्याबरोबर व्हेकलमध्ये समृद्धी हायवेने आलेली आहे आणि रस्त्यामध्येच त्यांनी तिचा मर्डर केलेला आहे। तर हे सगळे प्रकार गंभीर स्वरूपाचे आहेत। याच्यामध्ये पालकांच्या बाबतीत सुद्धा आम्ही वेगवेगळ्या मीटिंग घेत असतो आणि अशा स्वरूपाच्या काही घटना घडू नये त्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यावेत या संदर्भात सातत्याने शाळा कॉलेजेसमध्ये पॅरेंट्स मीटिंगमध्ये मार्गदर्शन होत असतं। तरीही दुर्दैवाने अशा घटना होतात हे सत्य आहे। सर आभार, आपल्या आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।